पूर्व यश आहे. आज एकूण 5च सामने आहेत, त्यामुळे खेळाडूंना सुद्धा थोडीशी सवलत देण्यात आली. बरोबर 10 वाजता मॅचला प्रारंभ झाला. हे सुद्धा या स्पर्धेचे यश आहे. चला NSC खानाव संघ सलामीची जोडी लगेचच पाठवा मित्रांनो, जास्तीचा वेळ वाया जाणार नाही याची आपण घेऊया दखल. उळीयत मैदानाच्या आत जिथे खानाव गावाला बिलॉंग करत असताना खानावच्या अस्मितेसाठी ज्याने सातत्यपूर्ण चांगला खेळ खेळलाय असा SP अर्थातच सिद्धांत पुळेकर मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. आणि त्याच्या समवेत मुन्ना ठाकूर, खानाव गावाच्या अस्मितेचा आणखीन एक मानाचा तुरा. NSC खानाव संघाकडून हे कोहिनूर हिरे आहेत. म्हणजे जितेंद्रजी गोंधळी सुद्धा माझ्या स्टेटमेंटवरती अग्री करतील की खानाव संघामध्ये आता नवीन खेळाडूंचा भरणा जास्तीचा पाहायला मिळाला आणि त्यांच्यामुळे क्रिकेट आता मात्र त्याचं स्टँडर्ड अप झालंय. आणि याच खेळाडूंमुळे का होईना खानाव गावाचं नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अभिमानाने घेतलं जात आहे. हे या खेळाडूंचं यश राहिलंय. वेल डन. सर्व खेळाडूंना देऊयात आपण शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आत आली आहे. एका बाजूला मुन्ना ठाकूर तर दुसऱ्या बाजूला सिद्धांत पुळेकर पाहायला मिळतोय. एकाकडे आक्रमकता आहे, दुसऱ्याकडे नैपुण्यता आहे. एकाकडे व्ही फॅक्टर मध्ये फटकेबाजी खेळण्याचं गमक आहे तर दुसऱ्याकडे पूल सक्सेसफुल करण्याची इच्छा आहे. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला निखिल पाटीलकडे असलेला हा दांडगा अनुभव तो मैदानावरती कशा पद्धतीने वापरेल हे सुद्धा बघणं ही काळाची गरज राहिली आहे. पॅव्हलियनकडून होईल गोलंदाजी तर विकेटच्या पाठीमागे ओमकार पाटील हा सुद्धा सज्ज झालेला आपण पाहतोय. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले, लेट्स बॅटिल बिगिन. या मॅच साठी ऑफिशियल पंच नासिर शेख सर पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राजेशजी कदम आपल्याला होतील जॉईन. वेलकम. हाय हॅलो नमस्कार. मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचं धाडस केलंय. क्षेत्ररक्षकांचा आविर्भाव, त्यांचा ॲटिट्यूड केवळ एकच धाव पुरेशी आहे हे सांगणारा होता. पहिलं षटक मैदानाच्या प्रगती पथावरती. लयबद्धता काय असते, परिपूर्ण क्रिकेटपटू काय असतं हे निखिल पाटीलकडे बघितल्यावरती समजतं. ज्या वेळेला एखादा खेळाडू लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड सक्सेसफुल बॉलर ज्या वेळेला आपल्या संघामध्ये असतो ना, समजून जा तुम्ही चांगल्या दिशेने वाटचाल करताय. तुमची संघ निवड चांगली झाली आहे. यावेळेला काय घडलं, बॅटची एज होती जरूर. विकेटच्या पाठीमागून ग्लोव्ज वर्क करत असताना यष्टीरक्षकाकडनं सुटली आहे कॅच. मिळालंय मुन्ना ठाकूरला जीवनदान. निखिल पाटील पुन्हा एकदा जवळजवळ 5व्या ते 6व्या स्टंपवरती गोलंदाजी केली जाते. ऑफस्टंपच्या बाहेर जाणीवपूर्वक गोलंदाजी केली जाते. पॉवर प्लेचं सत्र मैदानाच्या आत. LBWचं जोरदार अपील. पंचांनी चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट, चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही या सर्व गोष्टी पडताळून पाहिल्या. लीग बाय स्वरूपातील धाव मिळणार आहे ना दसरा ना दिवाळी. मात्र ओव्हरथ्रो स्वरूपातील एक धाव ऍडिशनल मिळणार आहे. 1+1 अशा या 2 धावा धावफलकावरती होतील ऍड. एकूण 3 ही धावसंख्या. पहिलं षटक मैदानाच्या प्रगती पथावर असताना निखिल पाटील आपल्या गोलंदाजीमधील वज्रधारी तलवार घेऊन सज्ज झालाय. फुल टॉस प्रकारचा चेंडू गली क्षेत्रामधून. चेंडू आउटफील्ड सुपर डुपर फास्ट. चेंडू जाईल सीमा रेषा पार. वेलकम फॉर NSC खानाव. लागत नसतात मग एखादी एज मिळालेले तो चौकार त्या 4 धावा तुमचा कॉन्फिडन्स वाढवून देणारे असतात. त्याचमुळे का होईना धावफलकावरती 7 धावा. मुन्नाचं धावफलक सुरू झालंय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. फलंदाजाने बॉलला फॉलो केला होता, तिथेच तो चुकला.
बॉलला फॉलो करत असताना तुम्ही ऑप्शन सोडला गेला, शफल झालात. याचा अर्थ काय? तर तुम्ही गोलंदाजाला नकळतपणे एक संधी दिलीत की अधिकचा चेंडू वाईड तुम्ही टाकू शकता, थोडासा बाहेर टाकू शकता. आणि निखिल तरबेज आहे, चाणाक्ष आहे, चातुर्य नीती त्याने अपनावली. स्लोवर वन कव्हरच्या दिशेने तडाखा, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, शेवट गोड करणारा चौकार. काय कमावलं काय गमावलं याची चर्चा करूयात. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू फुलटॉस का पडला? पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकायचा होता. या चक्करमध्ये थोडासा कंट्रोल सुटला गेला आणि मग फुलटॉस चेंडू मुन्नाला टाकणं म्हणजे लहान मुलाला लॉलीपॉप हातात देण्यासारखं आहे आणि त्याचा त्यांनी स्वीकार सुद्धा केलाय. चौकाराच्या सहाय्याने धावफलकाला चांगलाच आकार प्राप्त झालाय. 11 ही धावसंख्या जमा झाली आणि आता मात्र जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई, गोलंदाजीसाठी संकल्प मात्रे सज्ज झालेला पाहायला मिळालाय. हाशोरे गावाचा खेळाडू ज्या वेळेला मैदानाच्या चांगली कामगिरी करतो ना, तर संपूर्ण खारेपाटी विभागाचा तो मानबिंदू सज्ज झालाय. या वेळेला मात्र ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचा दोन्ही हातांनी केलाय स्वीकार. चेंडू ना तुम्ही सिद्धांत पुळेकरला इतकी रूम देऊ शकत नाही. फलंदाजाकडे इतका वेळ होता ना की त्याने मैदानाच्या बाहेर बंगला बांधलाय. धावफलकावरती 17 धावा जमा झाल्यात. NSC खानाव संघ सुरुवातीला वेळ घेतला आणि आता मात्र प्रतिस्पर्धी संघावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे. चला मित्रांनो, जास्तीचा वेळ वाया गेला नाही पाहिजे. दुसरा चेंडू घ्या आणि मॅचला करा सुरुवात. तोच चेंडू पाहिजे हा आग्रह नका करूत. दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने झाली आहे. बघा कपिलजी, असं आपण बऱ्याच वेळेला पाहतो. फलंदाज लक्षात घ्या, खानाव संघ तुम्हाला ही वॉर्निंग दिली जाते, तुम्हाला मॅच लगेच सुरुवात करावी लागेल, वेळेचं बंधन आहे. उडीयत मैदानाच्या जिथे आपण नेहमी चर्चा करतो की एखादा चेंडूवरती मोठा फटका आला आणि तो चेंडू हरवला तर तोच चेंडू पाहिजे असा आग्रह केला जातो. मात्र असं नाहीये. एखादा चेंडू खराब होता तदनंतर कमबॅक करता येतो. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने काय तंत्रशुद्ध पद्धतीचा फटका, कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. सुद्धा केला गेला. काही फटके नजाकत भरे असतात आणि तोच नजाकत भरा फटका सिद्धांत पुळेकरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. भले संकल्प मात्रेने 5 विकेट घेतल्या असतील, तो दिवस कालचा होता. आजचा दिवस मीच गाजवणार हे मैदानाच्या आत सिद्धांत पुळेकरने दाखवून दिलंय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. अलॉंग विथ द कार्पेट जोपर्यंत ट्रॅव्हल करेल, फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तदवर घेतलेली एक धाव सेन्सिबल क्रिकेटच्या दिशेने वाटचाल. धावफलकावरती नजर टाकूयात. 22 ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या षटकात 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूंवरती 11 धावा आल्या आहेत. हे विसरून चालणार नाहीये. महागडं षटक ठरलंय आतापर्यंत. यावेळेला सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अगदी हलक्या हाताने फटका खेळलाय. या क्रिकेटला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे फटके आलेत ना, मग हरकत नाहीये. विकेटची पार्टनरशिप करूयात, अजून खेळपट्टीवरती वेळ घालवूयात, आपल्या संघाचा पाया मजबूत करूयात आणि मग मोठ्या फटक्यांसाठी जाऊयात. ही असते
क्रिकेट मधली विषुभूषू वृत्ती. सेन्सिबल क्रिकेट. स्लोवर वन पिक केलंय, डिस्पॅच केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चेंडू सीमा रेषा पार. चौकार. स्वीकार केलाय. संकल्प मात्रेला सुद्धा आता मात्र विचार करायला भाग पाडणारी फटकेबाजी मैदानाच्या आत. 27 धावसंख्या पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय. ऑन साइडच्या दिशेने त्रिवाद अभिवादन. यावेळेला मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॉर्जियस ग्लॅमरस फटका. सीमा अमेझिंग बॅटिंग. ब्लेजिंग स्टार्ट काय असते हे मैदानावरती पाहायला मिळते. बघा मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एक फिरहेऱ्या फेरी चित्रपट आला होता. त्यामधला एक डायलॉग नेहमी प्रसिद्ध राहिला. 21 दिन में पैसा डबल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या डब्बल धावा. अर्थातच 22 धावा कुठल्या गेल्यात. 2 षटकांची सांगता. 33 धावांची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप. नवतरुण स्पोर्ट्स खानाव हा या संघाचा आनंद द्विगुणित असेल. आनंद द्विगुणित काय तर खानावचे हे 2 सितारे तालुकास्तरीय या स्पर्धेमध्ये चांगला खेळ प्रदर्शित करतायत. आणि आपला संघ आपल्या गावातील खेळाडू जेव्हा चांगला खेळ करतात ना, तो एक डबल धमाका, द्विगुणित आनंद मनामध्ये नेहमी असतो. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन इथून मात्र निखिल पाटील कमबॅक करणारा षटक घेऊन सज्ज झालाय. जिथे मुन्नाच्या बॅटमधून सुद्धा चांगले फटके आलेच जरूर, त्याला सुद्धा आता संयमी खेळ दाखवावं लागेल. हेलिकॉप्टर उडवलंय मिड विकेटच्या दिशेने. मी म्हणेन कॅल्क्युलेटिव्ह रिस्क होती. डीप मध्ये पेट्रोलिंग करणारा क्षेत्ररक्षक कुठे उभा आहे, मग आपल्याला 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये क्षेत्ररक्षक दिसत नाहीये, तर अगदी हलक्या हाताने हा हेलिकॉप्टर उडवला होता. केवळ 1 धाव मिळते. 34 धावा, 34 ऑन स्कोर बोर्ड. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड यॉर्कर, ज्याला कव्हरच्या दिशेने केवळ दिशा दाखवण्याचं काम केलंय. बघा क्रिकेटमध्ये आजकाल क्रिकेटपटू काय करतायत, ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. मग अशा वेळेला बॅटचा फ्लो कधीतरी लवकर ओपन होतो, कधीतरी लवकर क्लोज होतो, कधीतरी बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. मग अशा वेळेला केवळ आणि केवळ मोठा फटका. क्या बात है, यू ब्युटी. जबरदस्त धाटणीचा शक्ती प्रदर्शन मैदानाच्या आत. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. मुन्ना ठाकूर, काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालं त्याची ताकद, त्याची नजाकत, चेंडूवरती असलेली नजर, मनगटामध्ये असलेलं थाकटपणा हे मैदानावरती पाहायला मिळालं. धावफलक इथून मात्र 41च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 41. तनी स्पोर्ट्स वागरण संघाचं मनोवैज्ञानिक दबाव वाढलंय. कारण संकल्प पाटील वरती केलेलं आक्रमण, संकल्प म्हात्रेवरती केलेलं आक्रमण आणि आता निखिल पाटील वरचं आक्रमण. पुन्हा एकदा हवाई सफर. चेंडू सीमा रेषा पार. नयनरम्य, मनमोहित करणारी फटकेबाजी मैदानाच्या आत. षटकार. ना ठाकूरने हे प्रेशर स्वीकारलं. आणखीन एक मोठा फटका कव्हरच्या दिशेने. फ्लॅट, फ्युरियस, फंटॅस्टिक स्ट्रोक. 3rd इन अ रो.
व्हॉट अ बॅटिंग. इथून जाऊन पोहोचलंय 53च्या घरामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. 50 क्रॉस केली आहे. वैयक्तिक 28 धावसंख्येवरती खेळतोय. मोठा फटका, मिस टायमिंग फटका. चेंडू बराच कालावधी हवेत. निखिल कडून कॅच सुटली, जीवनदान मिळाले. बघा मी म्हणेन निखिलला या कॅचचं वाईट वाटलं असेल, मात्र आणखीन एका खेळाडूला वाईट वाटलं असेल. तो खेळाडू कोण होता? ओमकार पाटील, ज्याने 0 धावसंख्येवरती मुन्ना ठाकूरचा कॅच सुटला होता, जीवनदान मिळालं होतं. तदनंतर मुन्नाने मागे वळून पाहिलं नाही. 3 षटकांची सांगता धावफलकावरती तब्बल 54 धावा. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 22 धावा, तिसऱ्या षटकात 21 धावा. राजापूरची गंगा जणू काही या तीनविरा क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते. धावांचा अक्षरशः पाऊस. लगातार 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचणारा या स्पर्धेतील 18वा खेळाडू पाहायला मिळतोय. गुणलेखक शुभम यांचं आपण करूयात कौतुक, ज्यांनी खूप कमालीचं गुणलेखन केलंय. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026चा चित्त थरार. एका बाजूला वाटत होतं की वागरण संघ या मॅच मध्ये पुढे जाईल की काय. त्या संघामध्ये निखिल आहे, त्या संघामध्ये संकल्प आहे, त्याच संघामध्ये विक्रम आहे. आणि मग असं असताना कोणताही गोलंदाज येऊ देत, त्याला मी एकटाच बास, असं सिद्धांतने सांगितलं सुरुवातीला. मग मुन्ना म्हणाला मी सुद्धा एकटाच बास आहे. काय जबरदस्त फटकेबाजी केली आहे. पहिल्या विकेटसाठी 54 धावसंख्येची पार्टनरशिप पाहायला मिळते. अभूतपूर्व खेळ पाहायला मिळतोय. दुसऱ्यांदा असा कारनामा आपल्याला पाहायला मिळतोय. बबलू आणि मुन्ना यांनी 75 धावांची पार्टनरशिप केली होती. इथे बघा फलंदाजासोबत विकेट किपर बीट झालाय. बीट का होऊ नये, कारण सासवणे गावचा मानबिंदू अर्थातच विक्रम थळे मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी आलाय. मुन्नाला विक्रमचे चेंडू पिक करणं तितका सोपा विषय नाहीये. कधीतरी तो ग्रीपवरती ज्या पद्धतीने फिंगर रोल्स करतो ना, चेंडूला वलय प्राप्त होतं. कधीतरी एक्स्ट्रा बाउंड सुद्धा मिळतो आणि त्याच्यासमोर खेळत असताना तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागणार आहे. 55 ही धावसंख्या पाहायला मिळते. जो धावांचा पाऊस आहे तिथे मात्र स्पीड ब्रेकर आणावं लागेल, तर आणि तरच तनी स्पोर्ट्स वागरण संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं आहे. अभी नाही तो कभी नाही. नॉकआउटच्या या लढती आहेत. तुमच्याकडनं झालेली एक चूक तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर करेल. फुलरलेनचा बॉल तितकाच वेग काढून घेतला होता. विक्रम थळेची गोलंदाजी लाजवाब पाहायला मिळाली. त्याच्याकडे असलेला अनुभव, त्याच्याकडे असलेली गुणवत्ता आणि त्याच्याकडे असलेली अनुभव सांभाळण्याची क्षमता त्याने आज मैदानावरती पेश करून दाखवली आहे. निखिल वरती आपण पाहिलं तब्बल 32 धावा कुठल्या गेल्या 2 षटकांमध्ये. संकल्पवरती एका षटकामध्ये 22 धावा कुठल्या गेल्या. आता मात्र कुटण्याचं सत्र कायम राहिलंय. सिद्धांतच्या बॅटमधून घणाघाती प्रहार ऑन साइडच्या दिशेने षटकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग. गोलंदाज करेल तरी काय, चेंडू वाईट नव्हता, मात्र शॉट खरंच खूप चांगला होता. हे चित्र मैदानावरती आपण पाहतोय. सिद्धांत 29 धावसंख्येवरती खेळतोय. फुल टॉस, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचं दोन्ही हातांनी केलाय स्वीकार. चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. दुसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. येस, इथे मात्र
पंचांचं मी कौतुक करेन. काही टर्म्स कंडिशन्स असतात, रूल्स रेग्युलेशन्स असतात, त्या तुम्हाला पाळाव्या लागतात. क्रिकेटचे काही प्रोटोकॉल्स असतात. मैदानाच्या आत खेळणाऱ्या खेळाडूंनीच तो रिव्ह्यू घ्यायचा असतो. वळूयात मैदानाच्या आत. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडली आहे. चांगली गोलंदाजी बाईट स्वरूपातील ही धाव इथून मात्र मिळणार आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत समाप्त झालंय. 67 धावा दाफलकावरती लागल्यात. विक्रमने या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात. मी म्हणेन तरी चांगलं आहे. 21 धावा 22 धावा खर्च करण्यापेक्षा 11 धावा कधीही चांगल्या, असं त्याचा संघ सुद्धा म्हणत असेल. 4 षटकांची सांगता झाली. 67 धावा दाफलकावरती लागल्यात. आता गोलंदाजीसाठी कोणाला बोलवणार? कारण संकल्प मात्रेवरती आक्रमण पवित्रा घेतला. तदनंतर आपण पाहिलं खानाव संघाने मागे वळून पाहिलं नाहीये. 67 धावांवरती पहिल्या विकेटची पार्टनरशिप, या स्पर्धेतील पहिली पार्टनरशिप असावी जी 67 धावसंख्येपर्यंत मजल मारताना पाहायला मिळाली. बबलू आणि मुन्ना खानाव संघाचेच खेळाडू आहेत ज्यांनी पहिल्या विकेटसाठी 75 धावांची पार्टनरशिप केलेली आहे. 6 मिनिट्स अजूनही बाकी आहेत. या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. वळूयात मैदानाच्या आत, जिथे शेवटच्या षटकासाठी प्रसाद मोकलला गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले, बोलवण्यात आले. प्रसादच्या गोलंदाजीवरती फटका फसलाय. कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. हे सेलिब्रेशन सांगते की ही विकेट किती महत्वाची होती. मुन्ना ठाकूर बॅक टू द डग आउट. तुम्हाला कव्हरच्या दिशेने खेळायला सुद्धा शिकावं लागेल. कधी मिड ऑफच्या डोक्यावरून खेळायला शिकावं लागेल. प्रत्येक फटका तुम्ही मिड विकेटच्या दिशेने नाही खेळू शकत. हरकत नाहीये. 14 चेंडू 30 धावा, 3 षटकार 2 चौकार. शॉर्ट बट स्वीट, इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह इनिंगची होईल समाप्ती. मुन्ना ठाकूरने आज चांगला खेळ प्रदर्शित केलाय. संघाला पाया मजबूत करण्याची गरज होती. पायाभरणी करत असताना चांगली कामगिरी सुद्धा केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत सुहास थळे. सुहास थळे आपण पाहिलं कुंटांची गोटी या विभागाला बिलॉंग करतो. यावेळेला कव्हरच्या दिशेने मोठा फटका. आणखीन एक कॅच पकडण्याची नामी संधी. आणखीन एक फलंदाज. विकेटचं सत्र झालंय सुरू. प्रसाद मोकल ऑन फायर. आणखीन एक फलंदाज. आयाराम और गयाराम. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत जर्सी क्रमांक 10 संघ सेनापती कर्णधार म्होरक्या अध्यक्ष. फार कमी वयामध्ये ज्याने कर्णधार पद भूषवलं असा आकाश गोंधळी मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. हा सुद्धा खानावचा सुपुत्र, जो आता मात्र आपण पाहिलं ओपनच्या मॅचेसमध्ये सुद्धा चांगला खेळ प्रदर्शित करतो. मग त्या अंडर 19च्या स्पर्धा असू देत किंबहुना आताच्या काळामध्ये ओपनच्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सुद्धा चांगला खेळ. ऑप्शनच्या बाहेर जाणीवपूर्वक शफलून खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न ऑन हॅट्रिक वरती होता, मात्र आलेला हा डॉट चेंडू सुखावणारा आहे. तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली आहे. वाईड साठी तिसऱ्या पंचांची इथून मात्र मागणी करण्यात आली. बघा इथून मात्र आपण जर पाहिलं ना, पहिल्या इनिंग मध्ये ओपनिंग साठी कोण आलं? मुन्ना ठाकूर आणि सिद्धांत पुळेकर. वन डाऊन साठी कोण आलं? सुहास थळे.
सेकंड डाऊन साठी कोण आलंय? आकाश गोंधळी. एक नाव सगळेजण मिस करतायत, बबलू पाटील. हर्षल आहे तरी कुठे, असं बऱ्याच जणांमध्ये प्रश्न पाहायला मिळतोय. जो या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये जरूर गेलाय, ज्याने इट्स अ फेअर डिलिव्हरी, गुड कॉल अंपायर. पंचांच्या निर्णयाचं सुद्धा आपण प्रशंसा केली पाहिजे, ज्यांनी आपण जर पाहिलं तर फेअर डिलिव्हरी आधीच सांगितलं होतं. बॅटिंग टीमने त्याला चॅलेंज केलं होतं. आकाश गोंधळी पुन्हा एकदा सज्ज होईल, जिथे स्ट्राईक एंड वरती मोठा फटका. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषा पार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. चे 2 चेंडू विकेट गेले. तदनंतर बॉल पंचांनी तर डॉट डिक्लेअर केला, मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला. जरी त्यांच्या बाजूने रिव्ह्यू नसेल गेला ना, तर तो वेळ मोमेंटम शिफ्ट झाला आणि पुन्हा एकदा संघ कर्णधाराने आक्रमक फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. डेंजर एंड वरती इथे मात्र धावचित करण्याची संधी होती. सिद्धांत पुळेकर डेंजर एंड वरती जात जरूर होता, मात्र नशिबाची साथ मिळाली आहे. देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण इथे मात्र लागू पडली आहे. 74 ऑन स्कोर बोर्ड. 5वं षटक मैदानाच्या प्रगतीपथावरती आणि इन्फॉर्म बॅटर अर्थातच सिद्धांत पुळेकर. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय 300च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत त्यांनी आपला खेळ बहारदार पद्धतीने खेळलेला अनुभवलाय, त्याने क्रिकेट जगलाय, हे पाहायला मिळालं. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तटस्थ, कोणतीही चुकी नाही. ओव्हर हॅट्रिक संपूर्ण, फलंदाज बाद. अनुपस्थिती अजूनही आपण पाहिलं ना तर भोवली असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या साहिल शिंगरूर पाहायला मिळतोय. धावफलकावरती 74 धावा पाहायला मिळतात. 74. 3 फलंदाज बाद झालेत. पहिल्या विकेटसाठी 67 धावांची झालेली पार्टनरशिप. तदनंतर बाद होणाऱ्या फलंदाजांची संख्या वाढली. 3 फलंदाज बाद झाले. मी म्हणेन लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जो षटकार गेला ना, तिथे सुद्धा ओमकार पाटीलने अधिकचे प्रयत्न केले असते तर ती कॅच कन्वर्ट होऊ शकली असती. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये परिपक्वता असावी. चला कौतुक करूया इथून तनी स्पोर्ट्स वागरण संघाचं, ज्याने वेळेचं बंधन राखलंय. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं इथून कंप्लीट केलीत, त्यामुळे फील्ड रिस्ट्रिक्शन नसतील याची करूयात आपण घोषणा. मुळीयत मैदानाच्या जिथे आता मात्र गोलंदाजीसाठी विक्रम थळे आलाय. स्ट्राईक एंड वरती संघ कर्णधार आकाश गोंधळी. मोठा फटका, लेफ्टेड स्ट्रोक, सीमा रेषा पार. हा नुसता शॉट नाहीये तर हा सिनेमा आहे. हाऊसफुल षटकार. थँक्यू. 6व्या षटकाची सुरुवात. वेलकम बॅक असं आकाश गोंधळीने विक्रम थळेला या षटकारानिशी कळवले. एका बाजूला अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला नवेपणा आहे. नवेपणामध्ये गुणवत्ता आहे. हे आकाश गोंधळीने मैदानावरती हे फटके खेळताना दाखवून दिले. 80 धावसंख्या लिलिया पद्धतीने पार केली आहे. हे चित्र आपण अनुभवतोय. रिव्हर स्वीप, कधी ताकद, कधी नजाकत, कधी तंत्र शुद्ध, कधी आविष्कारी फटक्यांची आतशी पारी. सेकंड इन अ रो षटकार. अशा पद्धतीच्या इनिंगमुळे ऐन थंडीमध्ये गोलंदाजाला घाम फुटावं अशी परिस्थिती निर्माण झाली. 86 ऑन स्कोरबोर्ड. 3रा चेंडू
फुलर लेनचा होता. लेंथमध्ये केलेला हा बदलाव वागरण संघासाठी आनंददायी आहे. मात्र इथे काय घडलं, जिथे केवळ एकच धाव गेली पाहिजे होती, मग अशा वेळेला क्षेत्ररक्षकांच्या नाकावरती टिच्चून घेतलेली ही दुसरी धाव तितकीच आनंददायी, अल्लाहदायी आणि द्विगुणित करणारा असणार आहे. धावफलक 88 धावा. 6वं षटक मैदानाच्या प्रगतीपथावरती आहे. एका बाजूला नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघ, दुसऱ्या बाजूला तनी स्पोर्ट्स वागरण संघ पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. रूपमने पकडली आहे कॅच, संपलाय. आकाश गोंधळीचा खेळ. फलंदाज बाद. षटकार खाल्ले. तो म्हणाला हरकत नाहीये, माझ्याकडे लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट प्राप्त करण्याची क्षमता आहे. हे त्याने करून दाखवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत वृषांत ठाकूर. त्यांना बघून कपिल ठाकूर जरूर खुश झाले असतील. आपल्या ओळखीतील, आपल्या परिचयातील आपले नातेवाईक ज्यावेळेला मैदानाच्या आत उतरतात ना, त्यावेळेला अभिमानाने छाती 1.5 इंचाने पुढे जाते. वळीयत मैदानाच्या आत ऑन हॅट्रिकचा हा चेंडू आहे. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव सहज पद्धतीने पूर्ण केली आहे. फेकी इथून मात्र खराब झाली आहे. धावचित करण्याची नामी संधी, इथून मात्र वृषांची जाईल विकेट. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती जमा झाले आहेत 89 धावा. विजयासाठी निर्धारित 6 षटकांमध्ये आवश्यकता असणार आहे 90 धावांची. पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त, जिथे अभूतपूर्व खेळ पाहायला मिळाला. स्टॅट्स समरी आपल्या समोर येईल. 6 षटकांमध्ये 90 धावांची असणार आहे आवश्यकता. इथून आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकला गेला वागरण संघाच्या बाजूने. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सिद्धांत आणि मुन्ना यांनी सुरुवात पाया भक्कम केला. प्रत्येक गोलंदाजावरती हल्लाबोल केलाय. मी म्हणेन त्यातल्या त्यात प्रसाद मोकल आणि विक्रमची गोलंदाजी कमालीची ठरली, ज्यांनी विकेट्स मिळवून दिल्या. तदनंतर कुठलाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. मग तो संकल्प म्हात्रे असू देत किंवा तो निखिल पाटी असू देत, त्यांच्यावरती फलंदाजांचं वर्चस्व वज्रधारी तलवार ज्यांनी चालवली आणि चांगला खेळ सुद्धा पाहायला मिळाला. पूर्वार्धाचा खेळ संपलाय वळीयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे कपिलजी पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपल्याला करताना पाहायला मिळतील. नमस्कार, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अलिबाग बिग बॅश लीगच्या या थरारामध्ये. फायनल दिवस आणि या दिवसाचा या सुपर 12 मधून सुपर 6 मध्ये पोहोचलेले जे संघ आहेत त्यापैकी शेवटची मॅच. अर्थातच खारेपाट चॅम्पियन्स वर्सेस मिहान कलेक्शन पेडांबे. एका बाजूला करण तोडणकर, दुसऱ्या बाजूला विकी. एका बाजूला वन ऑफ द बेस्ट डिस्ट्रक्टिव्ह बॅटर ऑफ पॉवर प्ले म्हणून कैवल्य पाटीलकडे पाहिलं जातं, आणि
यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा करण तोडणकर आहे. दादांना मी विनंती करतोय, गोंधळी दादांना, की तुमच्या हस्ते टॉस होणार आहे. सुपर 6चा अंतिम मुकाबला. टेल्स कॉल केलाय आणि हेड्स पडलेला आहे. सो विकी, पहिल्यांदा कसं वाटतंय आज? पहिला टॉसचा विचारणार नाहीये मी तुला, पहिल्यांदा कालच्या दिवसाबद्दल विचारेन की कालचा दिवस तुझ्यासाठी खूप लाभदायक झाला, कारण पहिल्या चेंडूवर ऑनर म्हणजे 0वरच तुझी कॅच सुटल्यानंतर तुझी जबरदस्त इनिंग, त्यानंतर आयुष बोकाडेची जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी झाली आणि त्यामुळे मिहान कलेक्शन सुपर 6 मध्ये आलं. त्या प्रवासाबद्दल सांगशील? सगळे चांगले खेळले, कॉम्बिनेशन चांगलं बसलंय, बॉलिंग अटॅक चांगला आहे आमचा, त्याच्यामुळे आम्ही जिंकलो काल. एकंदरीत विकी या नावावर बऱ्याचशा टीका झाल्या. मी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न तुला विचारतोय, आणि त्यावेळेला विकीला स्वतःला सिद्ध करायचं होतं. त्यावेळेला विकीने काय वेगळं केलं आणि विकीने कसा कमबॅक केला? मी परत तुला तेच बोलेन की माझी बॅटिंग जी आहे ती तशीच करणार आणि तशीच राहणार. एक्झॅक्टली. आता टॉसकडे येऊया. ज्या वेळेला डिसिजन मी विचारेन, टॉस जिंकलाय, सकाळचं सत्र होतं, त्यावेळेला थोडीशी विकेट ओली होती, कदाचित तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल की नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे. डिसिजन काय असेल पहिला? आम्ही पहिली बॅटिंग करू. वेगळा डिसिजन आहे कैवल्याचा. टॉस जिंकलाय मिहान कलेक्शन पेडांबिया टीमने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा एक वेगळा निर्णय घेतलेला आहे. परंतु जे टार्गेट उभं केलेलं आहे 90 धावांचं, ते टार्गेट वाचवलं जाईल की बनवलं जाईल हे मात्र गुलदस्त्यात आहे. tenniscricket.in माध्यमातून हा थरार तुम्ही अनुभवताय ना, याचा अनुभव घ्यायला विसरूच नका, कारण हे बिग बॅश आहे आणि क्रिकेटर इथे बिग बॅश करण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे ॲज अ प्रेक्षक किंवा ॲज अ पब्लिक म्हणून तुम्ही मैदानावर याल. जर नाही जमलं तर tenniscricket.inचा आधार घ्या, यूट्यूबला जा आणि tenniscricket.inच्या माध्यमातून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मॅच पाहायला सुरू करा. सो स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत रहा अलिबाग बिग बॅश लीग. सन्माननीय गोंधळी दादा इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय सुनील काका तुम्हाला करतोय. आज खरोखरच आज फायनल डे आहे. 5 मुकाबले आहेत, परंतु त्या 5 मुकाबल्यांमधून आपल्याला 3 संघ मिळणार आहे. सो इट्स व्हेरी स्पेशल. आकाशजी मांजरेकर यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. खूप सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा वेळेला बनवलेल्या धावा आता वाचवायच्या आहेत आणि दिलेल्या धावा आपल्याला बनवायच्या आहेत. आणि अशा वेळेला काय घडणार? मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल, 90 वाचवायचे आहेत आणि अशा वेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक कमालीचे एफर्ट आणि या एफर्टची आवश्यकता आहे. ज्या वेळेला वाचवायचे आहेत त्या वाचवण्यासाठी तुम्हाला सुद्धा तुमचे एफर्ट लावावे लागतात आणि ते प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षकांची गोलंदाजाला जेव्हा जेव्हा साथ मिळते त्यावेळेला गोलंदाज हा नेहमी कॉन्फिडंट होत असतो. आता निखिल पाटील हा स्वतः संघनायक आहे. ज्या वेळेला पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये 33 धावा आल्या ना, बबलू पाटील त्याची अनुपस्थिती कधीही जाणवली नाही पहिल्या सत्रामध्ये आणि खरोखरच खूप सुंदर फलंदाजी
मी तर म्हणेन मुन्ना ठाकूर आणि त्याच्या साथीने फलंदाज असलेला सिद्धांत याची पाहायला मिळाली. सिद्धांतचे सिद्धांत फार क्लिअर होते. अग्रेसिव्ह खेळायचं, अटॅकिंग खेळायचं आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न. लेफ्टी वर्सेस लेफ्टी, लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने यावेळचा फटका, पायावर बॉल टाकलाय आणि चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. त्या सदस्यांना मी विनंती करतोय की मैदानाच्या चौफेर तुम्ही थांबायचं आहे, जेणेकरून एखादा बॉल मैदानाच्या बाहेर गेला त्याला आणणं ही तुमची आवश्यकता आहे आणि तुमची गरज सुद्धा आहे. षटकाराला कमबॅक करावं लागेल, पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि अशा वेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचला होता, परंतु कॅचेस विन मॅचेस, हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. निखिल पाटील याची फटकेबाजी तुम्ही पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पाहिलीत. तो अग्रेसिव्हच खेळतो. त्याने आता 3 धावा घेतलेल्या आहेत. ओमकार पाटील मॅन फ्रॉम साई जिराट, त्याची साथ त्याला मिळाली. ॲटलिस्ट 30 ते 40 धावांची पार्टनरशिप करावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 ते 40 धावा गोळा कराव्याच लागतील, माराव्या लागतील, झोडाव्या लागतील, लुटाव्या लागतील, तरच आणि तरच तनिष स्पोर्ट्स वाघरण संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. अर्थातच यज्ञ आणि निर्वाण पुरस्कृत तनिष स्पोर्ट्स वाघरण हा संघ आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळते. निखिल पाटीलसाठी ही आव्हानं सोपी नाही आहेत, परंतु खडतर प्रवास केल्याशिवाय चांगल्या रस्त्याची तुम्हाला वाट सुद्धा मिळणार नाहीये. आणि अशा वेळेला ओमकार पाटील स्ट्राईक एंडला, हा फटका अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक आहे, जबरदस्त पद्धतीने खेळलेला आहे. गोलंदाज आकाशचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर चेंडू टाकला आउटसाइड द ऑफ स्टंप, थोडासा गतीने टाकला. चेंडू पडल्यानंतर थोडासा अनएक्सपेक्टेड खाली राहिला. बॅटला ज्या वेळेला लागला तेव्हा असं पाहायला मिळालं की खाली थोडासा लागला, त्यामुळे इलिव्हेशन मिळालं नाही. त्याच वेळेला लांबी मिळाली नाही किंवा हवेमध्ये जास्त बॉल राहिला नाहीये. पहिले 4 बॉल जर आपण पाहिले तर त्यामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. एक मोठा फटका आलेला आहे विकेटच्या शोधामध्ये. पुन्हा एकदा आहा, आउटसाइड द ऑफ स्टंप चॉप केलेला आहे बॉल. क्षेत्ररक्षक शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि गली क्षेत्रामध्ये होते, परंतु तिथे पाहिलं मोठी गॅप होती. त्या दरारामधून बॉल झालाय फरार, बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. करणं गरजेचं आहे. एखादा चांगला बॉल आणि त्या चांगल्या बॉलला सुद्धा त्या चेंडूची वाट लावण्याची किमया सुद्धा तुम्हाला करता आली पाहिजे आणि निखिलने हेच करून दाखवलेलं आहे. आपल्याकडे असणारं कॅलिबर, ऑफ स्टंपचा वाईड यॉर्कर, त्याला चॉप केलं आणि क्षेत्ररक्षक होते त्यांच्या बाजूला बॉल फरार झाला. 15 धावा. अग्रेसिव्ह अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. भीतीला घाबरवायचं असेल तर त्या भीतीवर अटॅक करावा लागेल. अग्रेशन आणि निखिल पाटील याचा जो झंझावात आहे तो आज मैदानामध्ये आलेला आहे आणि तनिष स्पोर्ट्स वाघरण संघाला हेच तर प्रयत्न करायचे आहेत ना. हे प्रयत्न केल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत नाही. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येणं फार गरजेचं आहे आणि अशा वेळेला ओहो, फुलटॉस मिळालाय. क्षेत्ररक्षक धावतायत, भाग मिल्का भाग. आणि अशा वेळेला चेंडूला मैदानामध्ये थांबवलं जातंय, रोखलं जातंय. इट्स अ नो बॉल. ओ ना मुन्ना ना आकाश ना गुड्डाना, ये गलती इस मौके पर आप नहीं कर सकते. स्वतः कर्णधाराच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या चुका होतात. 2 धावा, त्यावर नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल हा फ्री हिटचा असणार आहे. हात खोलण्याची सुवर्ण संधी, हात तर खोलावेच लागतील. अगदी मैदानाच्या चौफेर क्षेत्ररक्षक आहेत, परंतु पाहूयात फ्री हिटचा बॉल अगदी चांगल्या गतीने स्टंप टू स्टंप लाईन मध्ये टाकला होता, परंतु आता थ्रो पहा, खराब परंतु बॅकअप आहे आणि तो फेकला गेलेला थ्रो, बॉलकडे लक्ष नव्हतं की बॉल कुठे फेकलाय आणि या अनुषंगाने 1 धाव मिळाली असती फलंदाजी करणाऱ्या संघाला, पण नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 19 धावा. पहिल्या सत्राकडे वळूयात. पहिल्या सत्रामध्ये ज्या वेळेला NSC खानाव संघाने फलंदाजी केली होती, कंपॅरेटिव्हली 8 धावा शुभम कमी आलेले आहेत, कारण पहिल्या
सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 11 धावा होत्या. त्यामध्ये मुन्ना ठाकूरने 2 चौकार लगावले होते, परंतु निखिलने सांगितलंय कॅप्टन आणि मी या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला नॉकआउट्समध्ये आलेलो आहे ना, माझा एक्सपिरियन्स, मला ॲज अ कॅप्टन म्हणून मिळालेली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे मी चांगल्या पद्धतीने घेणार. 19 धावा आणि या 19 धावांमध्ये निखिल पाटीलने 1 चौकार, 1 षटकार, 1 नो बॉल मिळाला, त्यानंतर 2 धावा आणि 1 तिहेरी म्हणजे 3 धावांचा एक फटकासुद्धा आपण पाहिलेला आहे. नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाप एक वेगळ्या स्ट्रॅटजीने या मैदानामध्ये उतरला, कारण सिद्धांत आणि मुन्नाची एक नवी फ्रेश जोडी होती आणि सिद्धांतने ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की आउट ऑफ सिलेबस प्लेअर, ते स्वतःला सिद्ध केलं आणि त्यामुळेच तो आज प्रसिद्ध झाला. कधीही न पाहिलेला, म्हणजे या लीगमध्ये तो कधीही पाहायला मिळाला नाही फलंदाजी करताना, आणि आज अशा पद्धतीने चमकला. त्या चमचमत्या किरणामुळे प्रतिस्पर्धी संघ तनिष स्पोर्ट्स वागरण संघाचे मात्र डोळे अगदी बंद करावे लागले असतील, कारण खूप सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. आणि अशा वेळेला पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा आलेल्या आहेत. टाईम तुमच्यासाठी थांबणार नाही आहे. निर्धारित 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं ही टाकायचीच आहेत. आणि अशा वेळेला गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज कोणता येणार? निश्चित, आणि 12th मॅन जो असतो त्यालाच सबस्टिट्यूट प्लेअर म्हणून पहिला पाठवला जातो, आणि त्याच अनुषंगाने एक प्लेअर इंजोर्ड झालाय आणि त्यामुळे त्याला सबस्टिट्यूट केले जाते 12th मॅनच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमित पारकर, फिरकीचा जादूगार. अगदी आपल्या गोलंदाजीने नेहमी एक वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये नेहमी फलंदाजांना टाकत असतो, तोच निखिल कॉन्फिडंट आहे. पहिला चेंडू फुलटॉस मिळाल्यावर कसा सोडेल निखिल? बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निखिलच्या बॅट मधून हाहाकार, षटकार. थँक्यू. पहिला चेंडू तो फुलटॉस मिळाला. आता गोलंदाजाला विचार करावा लागेल. फिल्डिंग जी सजवलेली आहे त्याला अनुसरून गोलंदाजी करावी लागेल, कारण फलंदाज कॉन्फिडंट आहे आणि अशा कॉन्फिडन्समध्ये गोलंदाजाने त्याला मात्र चकवा दिलेला पाहायला मिळत आहे. स्टंप लाईनमध्ये बॉलला पिच केलं, त्याला स्विंग करण्यामध्ये यशस्वी झाला आणि पुन्हा एकदा कर्णधाराने जी टीकास्त्र वापरली त्या टीकास्त्रांना सडेतोड प्रत्युत्तर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पण यावेळेला ब्लॉक केलेला आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मागील 2 चेंडूंवर अमित पारकरची चांगली गोलंदाजी झाली, परंतु निखिल पाटील जब तक है तो मुमकिन है. कारण 90 धावांचं किंवा 100 धावांचं जरी टार्गेट असेल ना, निखिल पाटीलने असे सहजरित्या ते पूर्ण करताना पाहायला मिळालेलं आहे. परंतु अजूनही ओमकार पाटील त्याच्या रंगामध्ये आलेला नाही आहे. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत ओमकार पाटीलची बेधुंद फटकेबाजी आपण पाहिलेली नाही आहे. ती जर बेधुंद फटकेबाजी निखिल पाटीलला त्याची साथ मिळाली, मग साथी हात बढाना असं म्हणत म्हणत हा टार्गेट लवकर पार केला जाऊ शकतो. मग अशा वेळेला 26 धावसंख्या, 27 मध्ये 64 ची आवश्यकता आहे. हे टार्गेट खूप मोठं आहे, कठीण आहे आणि खडतर प्रवासाचं हे टार्गेट. अशा वेळेला एक वेगळं बॅटल. मोठा फटका, बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू खाली? पकडला जातोय झेल. फर्स्ट ब्रेक थ्रू फॉर टीम तनिष स्पोर्ट्स वागरण आणि पहिला फलंदाज बाद झालाय. ओमकार पाटील इज गॉन.
अँड वन डाऊन बॅटर मॅन फ्रॉम खारपेडांबे. खूप चांगलं क्रिकेट त्याने गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये मोसमामध्ये खेळलेलं आहे. दमदार आमदार लीगमध्ये सुद्धा काय जबरदस्त परफॉर्मन्स या खेळाडूचा होता. आपल्याकडे असणारी बुद्धिमत्ता, बॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव, त्याच वेळेला सिच्युएशन हँडल करण्याची कॅपॅसिटी, हे सर्व काही प्रणितमध्ये आहे. परंतु या लीगमध्ये तितकासा चमकताना पाहायला मिळालेला नाही आहे. परंतु कधीकधी अशा मोक्यांवर तुम्हाला संधी मिळते, जी संधी खूप कठीण किंवा कमी लोकांना मिळते, आणि ती संधी आता प्रणितला मिळालेली आहे सिच्युएशन हँडल करायची. 26 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात, जिथे एका विकेटचं पतन. अमित पारकर, आहा, अमित पारकर आज वेगळ्याच मूडमध्ये आहे. स्लोवर वन, फ्लायटेड डिलिव्हरी आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवत असताना ऑफ कटर बॉल टाकतोय. लेफ्टी बॅटरला हे थोडेसे समजण्या पलीकडचे बॉल आहेत, आणि अशा वेळेला फलंदाज थोडासा बुचकाळ्यात पडताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा फुल टॉस, फ्लॅट, फ्युरियस, फॅन्टॅस्टिक षटकार. म्हणून तुम्हाला तुमची गोलंदाजी आणि त्यामध्ये होणाऱ्या चुका या ओळखाव्या लागतात, आणि त्या चुका रिपीट होऊ नये यासाठी स्वतःवर वर्क करायला पाहिजे. मागील काही दिवसांपासून अमित पारकरच्या या रिपीटेड चुका होतात. फुल टॉस बॉल टाकतो, लोअर फुल टॉस टाकतो, आणि स्पिनर म्हणून बॅटरला खेळण्यासाठी फुल टॉस बॉल इझी असतं, आणि अशा वेळेला इझी शॉट खूप चांगल्या पद्धतीने प्रणित खेळला. आता त्या चुका रिपीट केल्या, त्यामुळे संघ मात्र अडचणीमध्ये आहेत. करंट रन रेटचा विचार केला तर 16चा आहे, आणि धावगती अपेक्षित असणार आहे 14.6. 24 चेंडू बाकी आहेत, 58 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे ऑलमोस्ट 60 आहेत. 4 मध्ये 58 बनवायचे आहेत. निखिल पाटील स्ट्राईक एंडला आहे. निखिल है तो मुमकिन है. निखिलला खेळावं लागेल, निखिलला लढावं लागेल. एनएससी खानाव संघाला पराभूत करायचं असेल तर एक कॅप्टन नॉक त्याला खेळावं लागेल. पॉवर प्लेची जी बंधनं होती ती बंधनं आता तुटलेली आहेत. आता फिल्डिंगची सजावट आपण पाहूयात. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ, त्यानंतर डीप कव्हर आपण म्हणूयात, डीप एक्स्ट्रा कव्हर म्हणूयात. शॉर्ट पॉइंट आहे, डीप कव्हर ठेवला जातोय कदाचित, सॉरी डीप पॉइंटला सजवला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक हलवला जातोय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, अशा पद्धतीची फिल्डिंगची सजावट. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अल्पेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू दिशाहीन, बॉल चाललाय मोठी हानी करत मैदानाच्या बाहेर. षटकार. व्हेरी मच डीजे मास्टर. अशा मोमेंटला निखिल पाटील साठी असा बॉल, सकाळी निखिल पाटील उठला आणि त्याला बॉल टाकला ना असा, तरी सुद्धा तो मैदानाच्या बाहेरच मारेल किंवा कोणताही फलंदाज मारेल. वेट करत होता, शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल मिळेल, वेट वॉच अँड सिक्सर, अशा पद्धतीचं चित्र आपण मैदानामध्ये पाहिलेलं आहे. 38 धावा एका विकेटच्या पतनानंतर. निखिल 9 बॉलमध्ये 28 धावांची झुंजार खेळी करून स्ट्राईक एंडला उभा आहे. रिक्वायर रन रेट कमी झालेला आहे, आणि अशा वेळेला सरळ खेळलाय, बाणासारखा सरळ आणि फ्लॅट. षटकार. मच 38 धावसंख्या स्कोर कार्डवर, आणि त्यामध्ये 6 ऍड केल्यावर धावा झालेल्या आहेत त्या 44. जशास तसं प्रत्युत्तर. अगर तुम पत्थर फेकोगे तो हम ईट फेकेंगे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, आणि अशा वेळेला बॉल योग्य टप्प्यावर पडला. त्यामध्ये थोडासा काटेकोरपणा पाहायला मिळाला, चतुरता पाहायला मिळाली, कल्पकता पाहायला मिळाली, योग्य टप्पा टाकण्याची एक ईर्षा पाहायला मिळाली, आणि गोलंदाजाने करून दाखवलं. कमबॅक करणं फार गरजेचं आहे, आणि अशा वेळेला मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि पण बाहेरचा प्रेक्षक आहे तो, आणि त्याचमुळे षटकार आलेला आहे. 6 धावा.
डिस्ट्रक्टिव्ह रागणी खेळीसाठी जाणला जातो. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 षटकार आलेले आहेत. 12 बॉलमध्ये 40 धावांची खेळी केलेली आहे त्याने. कौतुक करावं लागेल. अडचणी अडचणी आणि या अडचणीमधूनच तुम्ही महान होता. यावेळचा बॉल मोठा फटका आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मुन्ना ठाकूर डीपमध्ये तैनात आहे. मागील षटकार जो आपण पाहिलात निखिलच्या बॅटमधून तनिष स्पोर्ट्स वागरण अर्थातच यज्ञ आणि निर्वाण पुरस्कृत तनिष स्पोर्ट्स वागरण यांच्या पॅव्हलियनला ती मानवंदना देणारा तो षटकार आपण पाहिलेला आहे. 51 धावा स्कोर कार्डवर. पहिले 17 बॉल आणि त्यामध्ये 51 धावा. वेल बिगिन इज हाफ डन. 13 बॉल 41 धावांची जबरदस्त खेळी. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. निखिल पाटील एक लढवय्यासारखा या मैदानामध्ये सर्व गोलंदाजांना धूळ सारतोय. प्रणीत सुद्धा मोठा फटका मारण्याच्या ईर्षेने स्ट्राईक एंडला आला होता. मुन्ना ठाकूर चेंडूच्या खाली फलंदाज. प्रणीत मात्रे इज गॉन. सो मच. प्रणीतला असं वाटलं होतं की निखिल पाटील थोडासा थकलाय आणि त्याचा हात किंवा त्याला धावसंख्येला बनवण्यासाठी आपला जरी हातभार लागला थोडासा तर फार बरं होईल. आणि याच मोमेंटमध्ये त्यांनी आकाशामध्ये खूप जास्त बॉल खेळला. हवेमध्ये जास्त बॉल राहिला आणि उंची जास्त लांबी कमी. याच तत्वाप्रमाणे मुन्ना ठाकूर चेंडू खाली पुन्हा एकदा आला. दुसरा झेल या मॅचमधील त्याने पकडलाय. फलंदाज प्रणीत मात्रे बाद झालाय. पहिल्या 3 षटकांमध्ये 51 धावा 2 विकेटचं पतन. करंट रन रेट 17चं आहे. पण या 17 धावा 17ची धावगती जी आहे ती बघा. अलिबाग बिग बाश लीगचा हा थरार आपण पाहतोय. दमदार आमदार अलिबाग बिग बाश लीग 2026 पर्व पहिले आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. सुपर 6च्या ज्या मुकाबल्यांचा आपण विचार करत होतो त्यापैकी हा दुसरा मुकाबला. तिसरा येणं बाकी आहे. कैवल्य पाटीलने एक वेगळा डिसिजन घेतलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा. आता तो माइंडसेट एक वेगळा असणार आहे आणि अशा वेळेला निखिल पाटील याचे मनसुबे अमित पारकर याच्या विरोधामध्ये कशा पद्धतीचे असतील. कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये यांची मीटिंग झाली होती, भेट झाली होती आणि त्याच वेळेला पहिल्याच फुल टॉस बॉलवर षटकार ठोकला होता. आता ही मीटिंग कोणासाठी लाभदायक ठरणार हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ आहेत. थोडंसं वाईट ठेवलेलं आहे लॉंग ऑफला. आता पाहूया त्याचा फायदा होईल का. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. पायावर टाकला बॉल आणि त्याला फिरवण्यामध्ये, घुमवण्यामध्ये, चकवण्यामध्ये आणि चकवा देण्यामध्ये अमित याही वेळेला यशस्वी झालेला आहे. अमितने मागील ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या. 2 षटकार खर्च केले नसते तर कदाचित चांगलं आणि कंजूस षटक पाहायला मिळालं असतं. पण नाही, अमित चुका करतोय. पुन्हा एकदा बॉल लपेटून मारलाय डीप मिड विकेटच्या बाहेर. इट्स अ बिगी, इट्स अ ह्यूज 6 बाय निखिल पाटील. मेरे दोस्त, एक विकेट मॅच मध्ये टर्न अँड ट्विस्ट निर्माण करू शकते. 16 बॉल मध्ये 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. राईट हँड राऊंड विकेटने आलेला अमित पारकर यांनी तोच चेंडू परत टाकला. हलक्या हाताने चेंडूला स्लाइस कट करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक अगदी लक्ष केंद्रित करून होता की माझ्यापर्यंत बॉल आला की मी कसा बसा त्याला रोखणार. शरीराने रोखणार, हाताने रोखणार, पायाने रोखणार, जसा हवा तसा रोखणार. पण रोखलं हे फार महत्वाचं आहे. डॉट षटकार डॉट. पाहूयात एकंदरीत काय घडतंय. मोठा फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि या मोमेंटला ही विकेट मिळालेली आहे एनएससी खानाव संघाला. आणि तनिष स्पोर्ट्स वागरण संघ आता मात्र अडचणींचा सामना करणार. निखिल पाटील याची 47 धावांची खेळी संपुष्टात आली. अर्धशतक हुकलं परंतु संघ पण अडचणीमध्ये आलाय. फलंदाज बाद. थँक यू सो मच.
खरोखर जी विकेट हवी होती आणि निखिल पाटीलच्या खेळीला कदाचित नजर लागली असावी, परंतु काय पॉवर प्लेमध्ये त्याने फलंदाजी केली. या स्पर्धेचं शुभम नाव आहे ना, ही अलिबाग बिग बॅश आणि बिग बॅश करणारी ती फलंदाजी होती. एक कॅप्टन नॉक पाहायला मिळाला 17 बॉलमध्ये 47 धावांची एक मॅच विनिंग इनिंग, परंतु मॅच जिंकलेली नाही आहे. परंतु जर जिंकलं तर श्रेय सुद्धा निखिलला दिलं जाईल. परंतु विक्रम थळे ज्याने लीग स्टेजमध्ये स्वतः कॅप्टन म्हणून या टीमला लीड केलं होतं आणि या सुपर 12मध्ये घेऊन आला होता, तोच विक्रम थळे यावेळेला फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. अमित पारकरची फलंदाजी, गोलंदाजी आणि फलंदाजांना चकवण्याची जी किमया आहे ती मात्र आता एक जबरदस्त पाहायला मिळते. आणि अशा वेळेला लेग कटर बॉल पूल गेलाय, क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. मुन्ना ठाकूर वेट करत होता, बॉल आपल्यापर्यंत येईल तोपर्यंत एक धाव घेतली गेलेली आहे. धावसंख्येमध्ये 1ने बदल झालाय. 13 बॉल 32ची आवश्यकता आहे. अगदी डोलायमान परिस्थितीमध्ये असणारी ही मॅच जास्त झुकली होती ती तनिष स्पोर्ट्स वागरणच्या खेम्यामध्ये. पण मागील 3 ते 4 बॉलपासून जो क्रिकेट आपण मैदानावर पाहिलेलं आहे त्यामुळे प्रिडिक्शन करणं हे मूर्खपणाचं लक्षण ठरू शकतं. शेवटचा बॉल आतापर्यंत अमितने स्वतःच्या स्पेलमध्ये 20 धावा खर्च केल्या, त्यामध्ये ॲडिशन करण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मुन्ना ठाकूर पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. कॅचेस विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस, यू विल बी आउट ऑफ द टूर्नामेंट. आहा ना मुन्ना ना, ये गलती आपको बहुत महंगी साबित हो सकती है. नेहमी मी म्हणतो, आज पुन्हा एकदा म्हणायला आवडेल, 44वी ही ड्रॉप कॅच आहे. तंबाखू सोडा, दारू सोडा, गुटखा सोडा, सिगरेट सोडा, बायको त्रास देत असेल तर तिला सुद्धा सोडा, पण कॅच सोडू नका. हा नाद लय वाईट. परिस्थिती बेकार आहे आणि क्षेत्ररक्षण सुद्धा बेकार पाहायला मिळालेलं आहे. परंतु कर्म चांगले करत राहा, पॉझिटिव्हिटी ठेवा, निश्चित यश तुमच्या मार्गावरच असेल. आणि अशा वेळेला अक्षयची झेल सुटल्यानंतर तोच स्ट्राईक एंडवर असेल आणि स्वतः कर्णधार या महत्त्वाच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे बॉलिंग मार्कवर. आता कॅप्टन सारखीच गोलंदाजी करावी लागेल. इक्वेशन तुमच्या समोर आहे. 12 बॉल 31 धावसंख्येची आवश्यकता. टाइम इज 6 मिनिट्स रिमेनिंग. 90चं टार्गेट. काही लोकांना दुसऱ्या सत्रामध्ये असं वाटलं होतं की तनिष स्पोर्ट्स वागरण संघ सहजतेने मॅच जिंकेल, परंतु क्रिकेटच्या या खेळाला अनप्रेडिक्टेबल खेळ म्हटलं जातं. त्याचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा मैदानामध्ये. आहा, यॉर्कर LBW लेग बिफोर द विकेट. अक्षय पाटील मॅक्सवेल इज गॉन. ब्रह्मास्त्र टाकला होता ना, त्या ब्रह्मास्त्रामध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जो अक्षय पाटील मॅक्सवेलने केला होता ना, तो मात्र त्याच्याच अंगलटी आलेला आहे. सागर यावेळेला मैदानामध्ये आलेला आहे. मॅन फ्रॉम साई कृपा शिरवली खारेपाट विभागामधून या खेळाडूने सुद्धा शिरवली संघासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग करण्यासाठी तो नेहमी जाणला जातो आणि ही सिच्युएशन त्याच्यासाठी पोषक आहे, पूरक आहे आणि त्याला आवडणारी आहे. मोठा फटका अलॉंग द कार्पेट, जमिनीवर घरंगळत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. चौकार, 4 धावा. माइंडसेटने खेळलाय की ज्या वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर येऊ शकतो आणि अशा वेळेला घरंगळत क्षेत्ररक्षण जिथे नव्हतं त्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलं 4 धावांसाठी. इक्वेशन चेंज झालंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु अशा वेळेला कर्णधार आपलं स्किल सिद्ध करतोय. स्वतःला सिद्ध केल्यावर प्रसिद्धी मिळते आणि याच तत्वावर चालत असताना या वेळेला स्टंप टू स्टंप यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. कधी कधी यॉर्कर चेंडू कसा मारायचा याची एक रील व्हायरल होत असते. थोडासा उजवा समोरचा पाय साईडला करा, बॅकफूटवर जोर देऊन हेलिकॉप्टर षटकार उडू शकतो.
परंतु ते महेंद्रसिंग धोनीला जमतं. कधी कधी टेनिस क्रिकेटर कृष्णा सातपुते सुद्धा बऱ्याच वेळेला करून दाखवतात. 9 बॉल बाकी आहेत. आहा, आकाश गोंधळी आणि याची सुंदर गोलंदाजी. पण अशा वेळेला दांडी 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 गुल. विक्रम थळे इज गॉन. फलंदाज बाद. आणि ती पॉझिटिव्हिटी होती. त्या पॉझिटिव्ह माइंडसेटला दाद द्यावी लागेल NSC खानाव संघाच्या. परंतु मॅच अजूनही बाकी आहे. रूपम म्हात्रे हे करू शकतो. त्याने खारेपाट चॅम्पियन्स लीगमध्ये असे कारनामे केले आहेत, त्यामुळे हे मैदान त्याच्यासाठी नवं नाही आहे. ही सिच्युएशन त्याच्यासाठी पूरक आहे. आता 8 बॉलमध्ये 26ची आवश्यकता आहे. शेवटचे 2 बॉल या षटकातील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आडवा बाटने जरूर खेळलेला आहे. डीपमधून फिल्डर येत आहेत चेंडू खाली. अमितने खूप सुंदर फिल्डिंग आणि सुंदर गोलंदाजी केलेली आहे. आणि अशा वेळेला 1 धाव. आता या षटकामध्ये काय घडले पहा. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्यावर 1 विकेट आणि 1. आता स्पेलमध्ये जर नजर फिरवली तर 24 धावा देत 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत. वॉट अ बॉलिंग बाय कॅप्टन गुड्ड्या आकाश गोंधळी. शेवटचा बॉल सागर म्हात्रे. ओहो, स्विंग इन वेस. वॉट अ बॉल. पडल्यानंतर सरळ करण्याची किमया केलेली आहे. ज्या अँगलने गोलंदाजी करत होते लेफ्ट हँड राऊंड विकेटने, आणि त्या अँगलने गोलंदाजी करत असताना इथे मात्र टप्पा पडल्यानंतर काटाकीर करणारी गोलंदाजी. काटाकीर, हृदयावर घात करणारा. हृदयावर इतके घात झाले असतील कधी कधी त्या जखमा आपल्याला दिसणारच नाहीत, आणि त्या जखमा कुठल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा दिसणार नाही आहेत. किती स्कॅन करा, सिटी स्कॅन करा, कोणताही एक्सरे करा, जखम दिसणार नाही. आणि अशा वेळेला सर टाइम इज ओके. 6 बॉल 25ची आवश्यकता. पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये आपल्या संघाला तारण्यासाठी, वाचवण्यासाठी आणि ही सिच्युएशन आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मुन्ना ठाकूर. परंतु रूपम म्हात्रे याने हाशिवरेच्या मैदानावर एकदा हा कारनामा केला होता. ज्या वेळेला वाघेश्वर वागरण संघ अडचणीमध्ये सापडला होता, मागील 2 वर्षापूर्वी तो कारनामा झाला होता, आणि त्याने लगातार 4 षटकार ठोकून वाघेश्वर वागरण संघाला विजयी केलं होतं. सो विजय मिळवायचा असेल तर कठीण काम तुम्हाला सोपं करावं लागेल, आणि मेहनत, मशक्कत, आपल्याकडे असणारा अनुभव हा पणाला लावावाच लागेल. यंग टॅलेंट समोर आहे, त्याच्याकडे युवा जोश आहे, परंतु आपल्याकडे असणारा जो अनुभव आहे त्याचा परिपूर्ण वापर हा करावाच लागेल. पहिले 2 बॉल फार महत्त्वाचे असतील या मॅचसाठी. सुपर 3 मध्ये जाणारा संघ आपल्याला मिळू शकतो. आणि अशा वेळेला ओव्हर पिच पद्धतीचा बॉल, ओव्हर दी लॉंग ऑफ. मी म्हणालो तो रूपम म्हात्रे करू शकतो, त्याची सुरुवात आत्तापासूनच केलेली आहे त्याने. षटकार. बदलोगे तो सितारे भी बदलेंगे. पॉझिटिव्हिटी फार महत्वाची आहे. सकारात्मक दृष्टिकोन या मॅचला तनिष स्पोर्ट्स वागरण संघाला अगदी सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवून देऊ शकतो. आणि तोच कॉन्फिडन्स, तोच आत्मविश्वास घेऊन रूपम म्हात्रे स्ट्राईक एंडला उभा आहे. 5 मध्ये 19ची आवश्यकता आहे. राईट हँड ओव्हर दी विकेटने पुन्हा एकदा मुन्ना ठाकूर. अहो, बॅक टू द बॉलर. चेंडू अडवलाय, मैदानाच्या आतमध्येच ठेवलाय. हे फार महत्वाचं असणार आहे खानाव संघासाठी. 4 मध्ये 18 म्हणजे आता कॅल्क्युलेट केलं तर 3 मोठे स्ट्रोक. कधी कधी प्रिडिक्शन असं सुद्धा असतं की हे फटके मारले जाऊ शकतात. एका बॉलमध्ये 1 धाव घेत असताना किती प्रेशर असतं, त्यापेक्षा कमीच असणार आहे हे प्रेशर आहे. आणि अशा वेळेला मुन्ना ठाकूरने करून दाखवलेलं आहे. सागर म्हात्रे हा सुद्धा डिस्ट्रक्टिव्ह बॅटर आहे, मोठे फटके मारू शकतो. आणि अशा वेळेला आडवा बॅटने वाईडिश लॉंग ऑनला चेंडू खेळून काढलाय. अमित पारकर चेंडू खाली आलाय, थांबवलंय. नतमस्तक झाला त्या चेंडूला. डोफे टेकावे लागले, पण नाही, चेंडू सोडणार नाही.
हीच इच्छा मनामध्ये दाटली होती. 3 मध्ये 17ची आवश्यकता. एक मोठा स्ट्रोक, मॅच सुरू होऊ शकते. जर डॉट बॉल आला तर मॅच कदाचित फिनिश होऊ शकते. क्या होगा इस मैच में? पुन्हा एकदा आहा, मुन्ना एक बार गलती करेगा पर बार बार नहीं करेगा हेच सांगणारा रिव्ह्यू घेतला जातोय. आहा, एका बेस्ट मुवमेंटला रिव्ह्यू घेतला जातोय. बबलू पाटील विकेटच्या बिहाइंड आहे. क्षेत्ररक्षकांना सांगतोय जवळ येण्याची आवश्यकता नाही. कदाचित आपण वाचलोय की नाही, परंतु चेंडू चांगला होता, पडल्यानंतर आतमध्ये आला होता हे पहिल्या पाहता क्षणी दिसलं होतं. परंतु तिसरा डोळा काय म्हणतोय tenniscricket.in आणि त्यांच्या माध्यमातून सन्माननीय शंकरजी मोकल तुम्हाला मी विनंती करतोय की तुम्ही मुख्य मंचावर बसायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अगदी खारेपाट भूषण पुरस्कार, अग्री भूषण पुरस्कार सन्मानित आणि त्याच वेळेला रायगड शूटिंग बॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रायगड शूटिंग बॉलचे अध्यक्ष सुद्धा त्यांनी राहिलेले आहेत आणि अशा वेळेला आपला संघ या स्पर्धेमध्ये आहे आणि तिथे आपण आलोच पाहिजे आणि याच उद्देशाने शंकरजी मोकल माझ्यासोबत बऱ्याच वेळेला कन्व्हर्सेशन करत असतात. आज आमच्या विनंतीला मान देऊन ते इथे आलेत. थँक्यू सो मच सर, वेलकम. 2 बॉल 17ची आवश्यकता. एखादा चुकीचा प्रकार घडला नाही तर सहजता या मॅचमध्ये पाहायला मिळेल. मोठा फटका, बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श लागलाय, परंतु डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक साहिल शिंगरूद आहे. ट्रिपल एस त्याच्या जर्सीवर आपल्याला पाहायला मिळतोय. आता एक एस कोणाचा असेल? वडिलांचा असेल. साहिल श्याम शिंगरूद, ट्रिपल एस. आहा, एक बॉल बाकी आहे. 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. सागर म्हात्रे या वेळेला स्ट्राईक एंडला असेल. मोठा फटका जरी मारला तरी NSC खानाव पुढे जाऊ शकतो. आहा, पंच या वेळेला सांगतायत की हा वाईट बॉल आहे. 1 मध्ये 11 बनताना पाहिलेले आहेत, 1 मध्ये 13 बनताना पाहिलेले आहेत, 1 मध्ये शुभम 16 होतील का? मुन्ना ठाकूर एक यंग टॅलेंट, उभरता हुआ सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मोठा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेलाय. मैदानाच्या पलीकडे बॉल गेलाय, परंतु NSC खानाव संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि सुपर 3 मध्ये जाणारा हा सुपर डुपर संघ आपल्याला मिळतोय. NSC खानाव संघ सुपर 3 मध्ये अर्थातच बक्षीस पात्र फेरीमध्ये जातोय. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन. ओव्हर टू यू डीजे करण.